मुझे नहीं आया। आमचे सन्माननीय विभाग प्रमुख प्रमोदजी झेंडे साहेब यांच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि मोठ्या संख्येने शिवसैनिकांबरोबर नागरिकांनी पण ह्या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला आणि खूप मोठ्या संख्येने हा रक्तदान शिबिर आज या ठिकाणी संपन्न होत आहे। मी या ठिकाणी जेवढे पण रक्तदाते आलेले आहेत त्या सगळ्यांचं मी अणुशक्तीनगर विधानसभाच्या वतीने आणि विभाग क्रमांक 9च्या वतीने प्रमुख शिंदे विभाग प्रमुख त्यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो। शिवसेना नेहमी रक्तदान पहिल्यापासून करत आहेत, कशा प्रकारे लोकांचं प्रोत्साहित करतात आणि काय आवाहन करणार दुसऱ्या लोकांना रक्तदानासाठी? शिवसेना ही विचारधारेवर चालणारी संघटना आहे। सन्माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जो आम्हाला बाळकडू दिलेला आहे त्यांच्या विचारांनी आम्ही हे जे कार्यक्रम आयोजित करत असतो, जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हेच ध्येय धोरणं आम्ही घेऊन समाजात काम करत असतो आणि त्याचाच हा एक उपक्रम म्हणून लोकांची जी गरज आहे ती लक्षात घेऊन शिवसेना संघटना ही प्रत्येक वेळी हा ज्या ज्या गरजा असतात त्याप्रमाणे काम करत असतो। आज आम्हाला काही दिवसापूर्वी सांगण्यात आलं की आपल्या या विभागात रक्ताचा तुटवडा आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही सन्माननीय पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आज हा रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलं आणि हा रक्ताचा तुटवडा आज या इथे भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस संपूर्ण मुंबईमध्ये महारक्तदान शिबिर आयोजित करून सर्व शिवसेना शाखेतर्फे केला जातोय। त्याचप्रमाणे आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आणि पद्मावती शिंदे यांनी इथे केला, पल्लवी ब्लड बँक यांनी हे केले आणि ह्याच्यात मोठ्या प्रमाणे शिवसैनिक नाही तर इतर नागरिक देखील ह्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। हे दान नेहमीच करत राहावं असं मी प्रत्येकाला आव्हान करीन आणि आता हा जो रक्ताचा तुटवडा होता त्यासाठी रक्तदान घेतलेलं आहे, पण नेहमीच शिवसेना अग्रेसर असते। आम्ही मोठं महारक्तदान घेतलेलं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि वर्ल्ड रेकॉर्ड केलेला, नेहमीच आम्ही अशा प्रकारे सामाजिक कार्य करत असतो। एवढंच तुर्तास बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पत्रकारांना सागर कामत आमचे युवासेनेचे सागर कामत लाइव है, इनामदार क्लिप भेजना ना, लाइव डाउनलोड नहीं होता तो मैं कर लेगा, लिंक भेज दो। साक्षी मांडवकर पटकन कोणी पण उठू नका, पटकन उठू नका कोणी। आभार आपले मनपूर्वक। किमती आहे आपले देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद। आकाश रमेश कांबळे या इकडे। आकाश गुलाब खान कोण आहे? गुलाब खान या। मोहम्मद सैफी बघा, मुंबईसाठी शिवसेनेने जे केलेलं आहे ते कुठल्याच पक्षाने केलेलं आहे, त्यामुळे शिवसेना ही नेहमी 80% समाजसेवा आणि 20% राजकारण।
समाजसेवेच्या माध्यमातून शिवसेना घरोघरी पोचलेली आहे. कुठेही अडीअडचण असेल, कोणालाही काही गरज असेल तर तो पहिला शिवसेनेच्या शाखेकडे धावतो, शिवसैनिकाकडे धावतो, बाकी कुठल्याही पक्षाकडे नेत्याकडे धावत नाही. त्यामुळे लोकांना 100% खात्री असते की आपल्याला न्याय मिळेल. आपल्या ज्या कुठे आपलं काम होण्यासारखं असेल ते शिवसैनिक आणि शिवसेनेची शाखाच करू शकतो. साहेब शक्तीनगर आणि सायन कोळीवाडा या विधानसभेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्याच्यामध्ये जात धर्म पंथ काही मानलं जात नाही. कोणाचंही रक्त कोणालाही चालतं, म्हणजे त्यांच्या ग्रुपप्रमाणे. त्यामुळे हे जे दान आहे ते सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आज त्याचा तुटवडा परत आहे. आपण शासनाची आपल्याला विनंती करत आहे की रक्त कमी होत आहे. त्यासाठी एक शिवसेना पक्षातर्फे जी जनसामान्यांना जी मदत होते त्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे. साहेब, बाळासाहेबांची शिकवण होती की 80% समाजकारण, 20% राजकारण. शिवसैनिक कुठलंही काम असू ते दिवस रात्र तत्पर असतात काम करण्यासाठी. काय ही बाळासाहेबांची शिकवण आहे आम्हाला. शिवसेना ही एक संघटना आहे. पक्ष राजकीय पक्षानंतर आहे. शिवसेनेची जी संघटनेची स्थापना झाली, सामाजिक लोकांचे जे सामाजिक प्रश्न होते, न्याय हक्कासाठी जी लढा होता त्यासाठी उभारलेली संघटना आहे. 80% समाजसेवा आणि 20% राजकारण आणि हे सर्वात श्रेष्ठ असं कार्य आहे रक्तदानाचं. ते आज इथे चालू आहे. मुंबईकर जनता अजून BMC मध्ये बसणार आहे. 100% शिवसेनेचाच महापौर, शिवसेनेचीच सत्ता या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये येईल. आता हे सत्ताधारी सगळे घाबरलेले आहेत. त्यामुळे निवडणुका काही ना काही कारणं देऊन पुढे ढकलत आहेत. तर ठीक आहे, जनतेला माहिती आहे, जनतेचा विश्वास शिवसेनेवर आहे. गेली 25-30 वर्ष शिवसेनेने जे काम केलेलं आहे ते काम कोणीही केलेलं नाही आहे. तुम्ही उदाहरणार्थ जी महानगरपालिकेच्या ठेवी होत्या त्याची अवस्था काय आहे हे जनतेला कळतं आहे सगळं. महानगरपालिकेचे भूखंड, शासनाचे भूखंड कसे कोणाच्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर, एखाद्या संस्थेच्या नावावर दिले जातात हेही लोकांना माहिती आहे. जनतेचे पैसेचे साहेब उधळपट्टी चालू आहे, त्याबद्दल आता उधळपट्टी चालूच आहे. महानगरपालिकेत नगरसेवक नाही, प्रशासक नेमलेला आहे. कमिशनरला डायरेक्ट फोन येतो, एवढे पैसे सँक्शन करा, एवढे कॉन्ट्रॅक्ट टेंडर काढा आणि त्या पद्धतीने चाललेलं आहे. काय वाटतं महायुती सरकार त्यांना विचारू शकतात. ओके, ते बसलेले आहेत. ठीक आहे. समाजामध्ये राहतो, त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, त्या भावनेतनं रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले. मी त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि त्या रोजी आचार्य यांचं स्वागत करण्यासाठी मी साहेब तुम्ही या, तुम्ही या आणि आमच्या सर्वांच्या वतीने सुबोधजी आचार्य यांचं स्वागत या ठिकाणी विभाग क्रमांक 9 विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे साहेब, महिला विभाग संघटक पद्मावतीताई शिंदे आणि अणुशक्ती नगर चेंबूर मधील सर्व. ऑटो में आवाज दिया तुम लोग सुने? आवाज दे रहे थे तुम लोग? ऑटो में आ रहे थे? ऑटो चल रहा है? आते ना मैं बाइक पे तर लोक येत आहेत, कंटिन्यू ब्लड डोनेट करतात. काय सांगा? आपल्या सर्वांना माहितीच आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जनहिताचे लोकोपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा त्या सर्वांमध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये रक्ताचा तुटवडा सर्व रक्तपेढीमध्ये, हॉस्पिटलमध्ये असेल भासत आहे. त्या अनुषंगाने आमचे विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग क्रमांक 9 मध्ये अणुशक्तीनगर आणि चेंबूर या ठिकाणी या महारक्तदान शिबिराचं आयोजन दक्षिण मध्य मुंबईचे खासदार श्री अनिलभाऊ देसाई, शिवसेनेचे सचिव श्री सुरज चव्हाण साहेब, आमच्या सुप्रताताई पाथर्डेकर, आमचे शिवसेनेचे उपनेते सुबोधजी आचार्य या सर्वांच्या सहकार्याने म्हणा किंवा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन
करण्यात आलेलं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी हे रक्तदान शिबिर सर्व शाखा प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला पुरुष, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक या मोठ्या संख्येने ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं या ठिकाणी महिला पुरुष आमचे पदाधिकारी महिला देखील या ठिकाणी, परत आमचे काही शाखा प्रमुख आहेत, काही गटप्रमुख आहेत, त्यांच्या घरातील सदस्य देखील या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले। आपल्याला चांगलं आठवत असेल 26/11ला जो आत्मघाती हल्ला या मुंबईवर झाला होता, तेव्हा एवढं मोठं रक्तदान या ठिकाणी मुंबईमध्ये झालं होतं। ते एम हॉस्पिटलचे डीन यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव साहेबांना सांगितलं होतं की तुमच्या शिवसैनिकांना सांगा त्या ठिकाणी रक्त साठवण्यासाठी जागा नाही आहे, रक्त साठवण्यासाठी जागा नाही म्हणजे त्याच्यासाठी जी शास्त्रीय यंत्रणा लागते त्याच्यामध्ये भरघोस रक्त साठलेलं आहे। म्हणजे अशी परिस्थिती आहे। शिवसैनिकांना फक्त आवाहन केलं, मग ते कुठच्या जातीचा, धर्माचा, कुठच्या पंथाचा काहीही सबब न सांगता त्या ठिकाणी त्या रक्तदान शिबिरामध्ये ते सहभागी होतात। आमच्या शाखेच्या माध्यमातून देखील प्रत्येक बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं, पण या ठिकाणी रक्तदान तुटवडा आहे। विभाग प्रमुखांच्या माध्यमातून सर्व शाखांना आवाहन केलं आणि सकाळपासूनच या ठिकाणी रक्तदात्यांची तुम्ही बघितली असेल सर्व हलचाल चालू आहे, पण कोणाला हिमोग्लोबिन कमी आहे, कोणाचा काही BP वाढलेला आहे, अशा अनेक त्रुटी येतात। पण या ठिकाणी हे महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्या रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला आणि हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्या आमच्या महिला